नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या. तर आजचा विषय असा आहे की काल जे मी दूध आणलं होतं ते काय दूध मी तापवलं नव्हतं. मी दुधाची गाडी काल लावली नव्हती. सो आपलं दूध असं मला वाटतं की सगळंच खराब झालं आहे. पाहू शकता आपल्या फ्रीजमध्ये आता दूध आहे हो एवढं. तर मी दूध हे तापवायला घेणार आहे. सो बघू इथं पातेलं घेतलं तापवण्यासाठी. बघ इथं बघू आपण दुधाला काय झालं आहे. तर दूध जर खराब नसेल झालं एक मिनटं तर चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की मम्मीने मी दूध काढलेलं आहे सगळं एवढं आणि याच्यात एक पिशवी टाकून बघितलेली आहे. बघू आता काय होतं आणि काय नाही. तर दुधासोबत चमत्कार झालेला आहे. देवाच्या कृपेने माझं दूध खराब होऊ नये. आता बघू काय होतं. तर दूध खराब झालं तर ह्याचं बनवणार आहे मी पनीर. आता आपल्याला याचं बनवायचं पनीर. दूध बाय चान्स दूध खराब झालेलं असेल तर दुधाचं आपण बनवणार आहे पनीर. आता बघू घेतलं मी दूध टाकायला इथं. अजून 2-3 पिशव्या टाकतो मी यात. बघू काय होतं. तर आता मी 5 लिटर दूध यात टाकलेलं आहे आणि बाकीचं मी इथंच ठेवलेलं आहे. आणि सकाळी 2 लिटरचं जे झालं ते 2 लिटर खराब झालेलं आहे. पण मला असं वाटतं की हे पण खराब झालेलं असेल पण खराब होऊ नये असं मला वाटतंय. तर बघू आता काय होते तर दुधासोबत आपल्या. आमचं 5 लिटर दूध खूप चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे. आता अजून 2 लिटर त्यात टाकून बघतो. हे बघा खराब आहे म्हणा. आम्ही आता बनवतो म्हणा खिरोस. आता आम्ही याचे बनवणार आहे पनीर. पनीर बनवायचं आता याचं पनीर बापाने केलाय पनीर. होत आहे पनीर करायला आता. हे दूध तापलं ना सगळं एक कापडात घ्यायचं आणि बाकी सगळं पाणी खाली टाकायचं. शिवम झाला का बरोबर पण हॅलो घरापासून नाही का पोहे भेटतात बघ. पूर्ण 7 लिटर दूध आहे आमच्याकडे सध्या. 7 लिटर दूध फुटलेलं आहे. सो आता आम्ही त्याचं बनवणार पनीर. बघा मित्रांनो किती नुकसान होतंय. तर काल मी दूध आणलं होतं. काल मला दुधाची गाडी नाही लावता आली. त्याच्यामुळं आज माझं दूध सगळंच खराब झालेलं आहे. मला परत 10 लिटर दूध घेऊन यायला लागणार आहे. तर मित्रांनो फायनली आपलं दूध सगळंच खराब झालेलं आहे. पण आज काय दुधाची गाडी लावता येणार नाही कारण मी जिथे दूध आणायला जातो तिथं पण आज दूध नव्हतं. सो त्यामुळं आज आपली दुधाची गाडी बंद राहील कदाचित. बरं सो आणि त्यानंतर मी आता आलो आहे जिमला. बघू शकता इथं जिम आहे आमची. सो चला जिममध्ये जाऊ. आज थोडाफार वर्कआउट करू कारण शुक्रवार शनिवार 2 दिवस माझी जिम तर काही झालेली नाही आहे. सो जाऊ आता. पाणी बॉटल वगैरे भरून ठेवलेली आहे मी आता. शोधत चलतो मी चालू बघा. सगळेजण जोर मारतात तिथं. ब्रो हाऊ आर यू? आय एम फाईन ब्रो. एकटे गेले ना तुम्ही फिरायला मला सोडून? सोडून ठीक आहे. मी पण जातो कुठेतरी फिरायला. सायकलवर जातो लडाखला. आता डायरेक्ट सायकलवर जातो. सायकलवर जातो. अवघड झाली इथं विकेट झालेली. एकटं फिरते. कसं वाटतं जोर मारून आता? काय दम लागतो ना थोडं. अजून एकदा थोडंफार होऊ द्यायचं दोघं. 100% बाकीचा पण व्यायाम करायचा ना. नाही तर मग काय दिवसभर जोरच मारले असते. नंतर रोज मारता यायला पण फरक काय जाणून झालाय. पोट हाय तसंच आहे. सगळं हाय तसंच आहे. जे मारतंय पण फरक काय कळून झालाय. काय नक्की पुढं काय होतंय. डाएट मध्ये काय कळतच नाही ना. तेच ना डाईट नाही काय नाही जिम मारायचं चालू. मलाईची कसं काय होणार आहे. उरलेलं दूध सगळं मलाईचं तू हालतोय का नाही. दूध पिणं बंद केलं. तर काही यस केले डायरेक्ट आहे ना 250 किलोचे डंबल घेतले ते बघू शकतो. त्यांनी केवढं मोठं डंबल घेतला. नाच करते का यस के काही यावंच लागते. यस सारखे जिम केले तर ह्या नाच करते का मग. नको
तर मित्रांनो फायनली आमचा वर्कआउट पूर्ण झालेला आहे, थोडंफार राहिलेलं आहे. आता स्ट्रेचिंग बिचिंग चालू आहे बघा या साईडला. तू का असं पळतोय, असं का पळतोय तू? तर आमचं वर्कआउट पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे, थोडंच राहिलं आहे आता. बाकीचं आता करू आपण थोड्या वेळाने. चलो काय डोन काय म्हणतो, रोज काय येत नाही जिमला? रोज काय येत नाही जिमला? मामाच तिकडे गेलतो त्यामुळं काय गेलं तर मामाकडे? असंच गेलं तर. बरोबर. सो बाकीचा वर्कआउट आपण कंप्लीट करू आणि भेटू आपण तुम्हाला थोड्याच वेळात. घे कोणता घे. तर मित्रांनो फायनली आपली जिम झालेली आहे, एकदम ओकेमध्ये वर्कआउट केलं आहे आपण आता. मला केवढं एक सगळं माझ्या गाण्याचा आवाज येत असं नाही बॅकग्राऊंडला, तुम्ही काय हे करा. बघा भातचा कसं दिसतो. फायनली मित्रांनो माझी जिम झालेली. सो चलो आता जाऊ घरी. आज काही दुधाची गाडी लावलेली नाही कारण आज काही दूध आलेलं नाही. सो आपण थोडं बाहेर जाणार आहे मी. सो ब्लॉग मी इथंच एंड करतो. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कुठपर्यंत गेला आहे. सो चलो भेटू आपण असंच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. लवकरात लवकर आपले 2,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. सो थँक्यू फॉर सपोर्ट मी. असंच सपोर्ट राहू दे. चलो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.